फाईल आहे ती व्हिडिओमध्येच दिली आहे आणि कुठेच त्याला पासवर्ड नाहीये. तुम्ही फ्रीमध्ये अगदी फाईल डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता मटेरियल. कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका एडिटिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, की जे काही आपलं स्वातंत्र्य दिनानिमित्त मटेरियल लागणार आहे, पी बॅकग्राऊंड, कॅलिग्राफी ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे. तर कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात बघूया आपण जे काही बॅकग्राऊंड आहे ते बघू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला 25 बॅकग्राऊंड दिले. आता बॅकग्राऊंड कसे आहेत आणि ते यूज कसा करायचा ते पण तुम्हाला पुढे समजेलच. तर बघू शकता अशा नंबरचं पहिल्या नंबरचं बॅकग्राऊंड आहे जे तिरंगामध्ये म्हणजे केशरी, पांढऱ्या, हिरव्यामध्ये दिलंय. तसेच तुम्हाला बाकी पण बॅकग्राऊंड दिले. आता बॅकग्राऊंड कसे यूज करायचे तुम्ही नॉर्मली पण असे यूज करू शकता किंवा तुम्ही पिक्सआर्टमधून त्याला थोडं ब्लर करून सुद्धा ॲड करू शकता. तर अशा प्रकारे जे तुम्हाला 25 बॅकग्राऊंड मी दिले एकदम परफेक्टमध्ये यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे पोस्टर डिझाइन करू शकता. फक्त क्रिएटिव्हिटी डोक्यामध्ये ठेवा आणि बॅकग्राऊंड यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे पोस्टर डिझाइन करू शकता. अशा प्रकारे मी 25 बॅकग्राऊंड तुम्हाला दिले आहेत. बघू शकता पूर्ण 25 बॅकग्राऊंड आहेत. आता त्यानंतर कॅलिग्राफी तुम्हाला दाखवते कशा प्रकारच्या आहेत तर. पहिलीच कॅलिग्राफी बघू शकता कशी आपण एआय जनरेट करू शकतो आणि एकदम खतरनाक अशी जी काही बॅकग्राऊंड कॅलिग्राफी ते आपण तुम्हाला दिली आहे अशा प्रकारे बघा. एकदम भारी तुम्ही पिक्सआर्टमध्ये पण यूज करू शकता. पिक्सेल लॅब आणि फोटोशॉपमध्ये सुद्धा ही कॅलिग्राफी ॲड करू शकता. तर बघा जे काही फॉन्टमध्ये आपण बनवली आहे आणि ही टायपोग्राफीमध्ये आपण जरा बनवण्याचा प्रयत्न केला. त्याला फॉन्टच यूज केलाय पण एकदम चांगली अशी ही कॅलिग्राफी झाली आहे. म्हणजे जे काही फॉन्ट आहे ते यूज करून. तर अशा प्रकारे ही पण कॅलिग्राफी तुम्ही नक्की यूज करू शकता. त्यानंतर परत एक आपण कॅलिग्राफी दिली स्वातंत्र्य दिन म्हणून. ही पण जी आपण ते एआयने जनरेट केलेली आहे आणि एकदम ब्रश टाइपमध्ये ही कॅलिग्राफी बनवली आणि खूप चांगल्या प्रकारे ही कॅलिग्राफी तयार झाली आहे. नक्कीच तुम्ही पोस्टरमध्ये यूज करू शकता आणि Instagramला टॅग सुद्धा करू शकता. स्वातंत्र्य दिन चिराई हो अशी आपण कॅलिग्राफी बनवली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिवस बनवलाय. भारतीय स्वातंत्र्य दिवस ते पण घेतले आपण. आणि हो, जो चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणते, की तुमची एक कमेंट मला मोटिव्हेशन देत असल्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायचीच आहे. व्हिडिओ आवडला तरी पण कमेंट करा किंवा माझं काही चुकलं असेल तर व्हिडिओमध्ये नक्की सांगू शकता. जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते इम्प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे जी आपली स्वातंत्र्य दिनानिमित्त नंतर एक कॅलिग्राफी आहे. त्यामध्ये थोडंफार मिस्टेक असतात ते तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये कव्हर करू शकता. आणि हो, त्यानंतर सांगायचं म्हणजे की जर चॅनल पहिल्यांदा असेल तर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या व्हिडिओच्या बाजूलाच प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन आला असेल तुम्हाला तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि फ्रीमध्ये ग्राफिक डिझाइन आपला क्लास शिकू शकता. कुठलाही ₹1 सुद्धा तुमच्याकडून चार्जेस घेतलेले नाही. पूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे फ्री ग्राफिक डिझाइन कोर्सची. त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ जे बेसिक टू एडवान्स तुम्हाला ग्राफिक डिझाइन मी शिकवलेली आहे. तर नक्की ते पूर्ण ग्राफिक डिझाइनचा क्लास आहे तो बघून घेऊ शकता. नाहीतर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे कॅलिग्राफी इथे तयार केल्या. आता पी-एन-जीस कोणकोणते आहेत आणि ते काय-काय गोष्टी दिल्या आहेत, त्या आपण नक्कीच आपण समोर बघूया. तर बघू शकता जी पहिलीच पी-एन-जी आहे ती आहे लाल किल्ल्याची आणि कशी यूज करायची बघा. आता सर्वात पहिले काय करायचं पिक्सआर्टमध्ये फोटो ॲड करा आणि इथून दोन्ही पण साइडला थोडं इरेज करा. तेव्हा तुम्हाला एकदम परफेक्ट पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून बॅनर बनवता येईल. Photoshopमध्ये ते इझी तुम्ही ब्रश वगैरे यूज करून हे बॅनरमध्ये ॲड करू शकता. ओके. त्यानंतर बघा रिबीनची तुम्हाला पी-एन-जी दिले. तर फ्लॅग दिले. एकदम भारी दिले ते आणि त्यानंतर परत तिरंग्याची पेज दिली. हातामध्ये वगैरे तिरंगा हे पण बाहेर दिले. फ्लॅग दिले परत आणि ही इमेज आपण एआयकडून जनरेट केली होती. याचा कन्सेप्ट काय होता, की एक गावाकडचा मुलगा हातामध्ये झेंडा घेऊन पळत आहे, अशा प्रकारे आपल्याला दाखवायचं होतं आणि ते एआयने आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे करून दिलाय फोटो. तर अशा प्रकारे इमेज दिली आणि खूप चांगल्या प्रकारे एचडीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथे जर मी तुम्हाला दाखवलं तर 1.7 एमबीची जी काही ती इमेज आहे. तर परत एक शहराकडचा मुलगा आपण 2 बनवले. एक गावाकडचा आणि शहराकडच्या मुलाचे असे 2 फोटो बनवले. एकदम खतरनाक असे दोन्ही पण फोटो तयार केलेत. त्यानंतर अशोक चक्र दिलंय तुम्हाला यूज करायला. स्वातंत्र्य दिनच्या वगैरे जे अनुस्मार असतात ते तुम्ही हे यूज करू शकता. आणि त्यानंतर भारत मातेचं एक जे काही नकाशा आहे आपला भारताचा ते आपण तुम्हाला दिलंय याच्यामध्ये जनरेट करून. आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर तुम्हाला सांगू इच्छिते, की जे ग्राफिक डिझाइनचा क्लास आहे आपल्याची प्लेलिस्ट तर आहेच. पण त्यासोबतच आपण आपल्या WhatsAppला सुद्धा ग्राफिक डिझाइनचे क्लास घेत असतो. त्याचे जे काही नंबर आहे WhatsAppचा तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. तिथे तुम्हाला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं आहे. जेणेकरून तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास होतो. त्यामध्ये जे काही तुमच्या अडचणी असेल ग्राफिक्सशी रिलेटेड ते आपल्या क्लासच्या माध्यमातून सॉल्व्ह केल्या जातात. तर नक्कीच WhatsAppला सुद्धा मेसेज करा आणि WhatsApp ग्रुपला पण जॉइन करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला परत तिरंग्याची एक जी मी पी दिली आहे. त्यानंतर अशी एक पेज दिली आहे. तर ही तुम्ही कोपऱ्यामध्ये कुठं पण ॲड करू शकता. वरती कोपऱ्यामध्ये जर तुम्ही ॲड केलं तर एकदम चांगला लूक तुमच्या डिझाइनला येणार आहे. त्यानंतर तुम्हाला कबूतरच्या पेजी दिल्या. तर हे पण तुम्ही कुठे पण ॲड करू शकता. हे पण एआयने जनरेट केले आणि भरपूर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हा रिझल्ट मिळाला आहे. बॅकग्राऊंड वगैरे सगळं रिमूव्ह करून दिलं तुम्हाला. फक्त तुमच्या डिझाइनमध्ये ॲड करा. तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार, तुमच्या आयडियानुसार हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की मटेरियल कसं डाउनलोड करायचं? तर सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. तिथे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला जे काही चॅनल आहे ते जॉइन करून घ्यायचं. तिथे सर्व जे काही मटेरियल अपलोड केलंय
पूर्ण पी फॉर्मॅटमध्ये अपलोड केलंय. तुम्ही इझिली ते पिक्सेल लॅबमध्ये सुद्धा ॲड करू शकता आणि Photoshopमध्ये सुद्धा ॲड करू शकता. त्याला कुठलाही पासवर्ड नाही. अगदी फ्रीमध्ये तुम्ही ते फाईल डाउनलोड करू शकता. ओके. त्यानंतर परत एक अशोक चक्राची पी दिली आहे आणि त्यानंतर फ्लॅग दिलाय. हा थोडा शॉर्टमध्ये आहे, पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हा यूज करता येईल. जशी कन्सेप्ट सांगू शकते मी एक थोडीशी, की लाल किल्ला घ्या मधात. ओके. लाल किल्ल्याला खालच्या साइडने दोन्हीकडून पण इरेज करा ब्रश मारून पिक्सआर्टमधून. बॅक साइडला एक फ्लॅग घ्या किंवा जे काही भारताचा नकाशा ते घेऊ शकता आणि मधात कॅलिग्राफी ठेवा, एखादा डायलॉग ठेवा वरती आणि खाली स्वातंत्र्य दिन आणि त्याच्या शुभेच्छा वगैरे देताना अशोक चक्र 2-3 एकदम ऑपेसिटी कमी करून टाकू शकता तुम्ही. अशा अशा प्रकारे एक तुम्ही डिझाइन करू शकता. कलर कॉम्बिनेशन तुमच्या मनाने ठेवा. बॅकग्राऊंड तुम्ही जर क्रिएट करता नसाल ते करा. Pinterestवरून थोडेफार बॅकग्राऊंड मिक्सिंग करून ते पण बॅकग्राऊंड तुम्ही जनरेट करू शकता. त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर आलेत, की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं, फॉन्ट कसे डाउनलोड करायचे, सर्व व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आहे. फक्त तुम्ही आपलं YouTube चॅनल एक वेळेस चेक करा. तुम्हाला भरपूर माहितीपूर्ण जे काही व्हिडिओ आहेत ते भेटून जातील. त्यासोबत ॲप कसे डाउनलोड करायचे आणि ग्राफिक्सच्या क्लासमध्ये तर पूर्ण ए टू झेड तुम्हाला ग्राफिक्स सांगितलंय मी कसं ॲप डाउनलोड करायचे, कसे यूज करायचे, फॉन्ट कसे डाउनलोड करायचे, प्लस बॅकग्राऊंड कुठून डाउनलोड करायचे, बॅकग्राऊंडमध्ये ऑब्जेक्ट कसे रिमूव्ह करायचे, आणखी जे काही फॉन्ट आहेत AMSचे झाले, कन्व्हर्ट कसे करायचे, कॅलिग्राफी कशी तयार करायची, तेही फोनमधून. तर भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला जर शिकण्याची असेल तर नक्की आपलं YouTube चॅनल चेक करा आणि भरपूर अशी जी व्हिडिओ आहे तिथून तुम्ही बघून भरपूर साऱ्या गोष्टी तिथून शिकू शकता. नक्की 100% तुम्हाला खूप फायदा होईल मी सांगते. नक्कीच तुम्ही YouTube चॅनल एक वेळेस चेक करा. तुम्हाला एखादा जरी व्हिडिओ आवडला ना, तुम्ही नक्की पुढचे व्हिडिओ बघणार आणि 100% जे काही ते चांगल्या प्रकारे एडिटिंग शिकणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारे तुम्हाला मटेरियल दिले. आता नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यावर, नागपंचमीवर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता किंवा फॉन्टवर किंवा वेबसाईटवर जे काही तुमची अडचण असेल ते कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ त्याच टॉपिकवर येणार. ओके. आणि जर आजचा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की कमेंट करा. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिव्हेट करत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ चांगला वाटला तर चांगली कमेंट करा किंवा जर काही चुकलं असेल माझ्याकडून ते पण व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगू शकता. जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच ते सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर नक्कीच कमेंट करायची आहे. कमेंट केल्याशिवाय जायचं नाही. तुम्ही सर्वांनी प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. आता भेटू अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.